नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण राजमाता जिजाऊ यांच्याविषयी एक छोटंसं भाषण पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण भारताच्या इतिहासातील एक थोर, तेजस्वी आणि प्रेरणादायी स्त्री राजमाता जिजाऊ यांच्याविषयी एक छोटंसं भाषण पाहणार आहोत. उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेड राजा येथे झाला. त्या लखुजी जाधवराव यांच्या कन्या होत्या. जिजाऊ या केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता नव्हत्या, तर त्या स्वराज्याच्या पहिल्या शिल्पकार होत्या. बालपणापासूनच त्यांनी शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याचे स्वप्न, धर्मनिष्ठा, न्याय, धैर्य आणि राष्ट्रप्रेम या मूल्यांची बीजे रोवली. रामायण, महाभारत, संतांच्या कथा आणि पराक्रमाच्या गोष्टी सांगून त्यांनी शिवाजी महाराजांना घडवले. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महान राजा घडवण्याचं श्रेय जर कोणाला जातं तर ते राजमाता जिजाऊ यांना. त्यामुळेच त्या स्वराज्यजननी म्हणून ओळखल्या जातात. जिजामाता या धैर्य, त्याग आणि दूरदृष्टी यांचे मूर्तिमंत उदाहरण होत्या. कठीण परिस्थितीतही त्यांनी हार मानली नाही बरं का. स्वराज्य उभारणीसाठी त्यांनी आपल्या सर्व सुखांचा त्याग केला. आजच्या स्त्रियांसाठी आणि युवकांसाठी राजमाता जिजाऊ या एक महान आदर्श आहेत. त्यांचे जीवन आपल्याला शिकवते की योग्य संस्कार आणि दृढ संकल्प असतील तर इतिहास घडवता येतो. अखेर 16 जून 1674 रोजी रायगडावर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. इथंच आपण आपलं भाषण संपवूयात. राजमाता जिजाऊ यांना माझा कोटी कोटी प्रणाम. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद.